पर्यंत जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जायकवाडी धरण यावर्षी 100% भरणार आहे। ते भरल्याच्या नंतर तिथलं पाणी सुटल्याच्या नंतर त्याच्या खालीचे जे बंधारे संपूर्ण बंधारे देखील भरणार आहेत। म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, त्या सर्व हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्ह्यात सर्व शेतकऱ्याचा कॅचमेंट एरियाचा असलेलं धरण ते 100% भरणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर राज्यात आज आहे 28 जुलै आणि 29 दररोज वेगवेगळ्या भागात दुपारपर्यंत ऊन पडणार आहे, दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर काय होणार आहे, उद्याच्याला म्हणजे 29 तारखेला एक नागपूरकडून एक चक्रीवादळ गुजरातकडे जात असल्यामुळं, एक कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी काही ठिकाणी रिमझिम, कुठं मुसळधार, कुठं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। तर मी माझ्या शेतामध्ये आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझं हे सोयाबीन आहे। तर हे जवळपास आजच्याने याला जवळपास 28 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि हे पाहू शकता, हे इनवेज कंपनीचं आहे। हे असं पीक आलेलं आहे संपूर्ण। 27 दिवसात एवढं सोयाबीन होत नाही, पण हे इनवेज कंपनीचं 108 आहे। ते पाहू शकता एक कसं सोयाबीन आहे। याला एकदा खत दिलेलं आहे, फवारण्या 2 झालेल्या आहेत, कीटकनाशक देखील मारलेलं आहे आणि हे असं संपूर्ण 18 एकरचा प्लॉट आहे। जवळपास 18 एकर सोयाबीन आहे आपलं। तर यावर्षी ते खूप चांगलं पीक आलेलं आहे आणि चांगलं आलेलं आहे। विशेष म्हणजे कीड रोग काहीच नाही। 27 दिवसात एवढं सोयाबीन वाढत नसतं, पण हे संपूर्ण म्हणजे काय झालं की त्याची मेहनतच सगळी मेहनत व्यवस्थित। पण 5 ऑगस्टच्या दरम्यान येणार 20,000 क्युसेसनं जर पाणी आलं तर ते जवळपास 6 TMC वाढणार। मग 6 TMC तर आता उद्यापर्यंत हे नाथसागर 62 TMC होणार आहे। 62 आणि 68 मध्ये माझा ते अंदाज आहे 5 ऑगस्ट पर्यंत हे नाथसागर 78 म्हणजे 70% जाईल अशी म्हणजे माझी अपेक्षा आहे। आणि हो, कारण की ह्या नाथसागराव परभणी जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा हे ताण भागवणारं धरण आहे। संभाजीनगराचा पाणी पुरवठा करणारं धरण आहे। संपूर्ण MIDCचा देखील याच्यावर चालतं, म्हणून 70% ह्या जवळ 5 ऑगस्ट पर्यंत येईल, म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इकडं मोहोळ तालुका आहे, तिकडे आमचे मित्र आहेत सोलापूर जिल्ह्यातले। तर त्यांचा फोन आला की आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये बऱ्याच गावामध्ये पाऊस नाही, मसले चौधरी त्या बरेच भाग असे वंचित आहेत। त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारच्या नंतर मोहोळ तालुका, पंढरपूर, तिकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये, इकडं मंद्रुप त्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडणार आहे। म्हणजे 27, 28, 29 पडणार आहे आणि 30, 31 आणि 1 ऑगस्टचा ते देखील पडणार आहे, म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी। धाराशिव जिल्हा, इकडे कडा आष्टी, बीड, तिकडं देखील चांगला पाऊस पडणार आहे। इकडे बालमटाकडे त्या परिसरात देखील चांगला पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर आतापर्यंत तुम्हाला सांगतो जे वंचित छोटे छोटे तळे आहेत तर ते देखील ह्या पावसामध्ये बऱ्याच म्हणजे आता स्पीड जोरात राहणार आहे, त्याच्यामुळे ह्या पावसात देखील ते तळे भरणार आहे। आणि जालना जिल्ह्यातले जे भोकर आणि त्याच्यामध्ये देखील आणखीन काही भाग वंचित आहे, तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता परत आता पाऊस कधी येणार आहे, तर काय होणार आहे 15 जुलैच्या नंतर, 15, 16, 17 जुलैच्या नंतर राज्यात पुन्हा थोडाच म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा सगळीकडे पडणार नाही। फक्त ते पाऊस काय होणार आहे, जे वंचित जिल्हे आहेत, एक नांदेड जिल्हा झालं, काही भाग लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा, त्या भागामध्ये काय होणार आहे म्हणजे 15, 16, 17 जुलैच्या दरम्यान तुरळक ठिकाणी भाग बदलत त्या 2-3 जिल्ह्यामध्ये एक पावसाची हजेरी असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षायचा। महाराष्ट्रात देखील विखुरलेल्या स्वरूपाचा 15, 16, 17ला थोडाफार पाऊस येणार आहे, सगळीकडे पडणार नाही, फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन ते पाऊस पडेल, म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना लक्षायचा। त्याच्यानंतर राज्यात आणखीन परत चांगला असा जसा आता मागं अतिवृष्टी ढगफुटी झाली तसा पाऊस आला आणखीन आता जुलैचा शेवटच्या आठवड्यापर्यंत आता वाट बघावी लागणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षायचा। आता ज्यांच्याकडे सोयाबीन असेल तर त्यांनी काय करायचं, आता जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, 10-12 दिवस झाले असेल तर तुम्ही तुमचं तणनाशक फवारू शकता, कीटकनाशकाच्या फवारणी करू शकता, डवरणी वखरणी करू शकता, म्हणून शेतीची कामे करून घ्यावी। पण राज्यात मात्र आता मुंबईकरांना आता या पावसापासून सुटका भेटणार आहे, म्हणजे तिकडे देखील उद्यापासून एकदम हवामान कोरडं